वहिनी साहेब तुम्ही बसा ना, बसा रावे. अरे आज चक्क तू इडली विकतेस का बरं? अरे हो, तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत ना? कशी त्यांची तब्येत आता? ऑपरेशन नीट पार पडलंय पण अजून शुद्धीवर नाही आले, कोमात आहेत. हा गाई ग बिचारे. पण तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. लवकरच शुद्धीवर येतील हा ते. शुद्धीत आल्यावर जेव्हा त्यांना कळेल की धंद्याची जागा गेली हातातून, तेव्हा पुन्हा धक्क्याने कोमात जातील. तुम्ही इथे यावेळी काही काम होतं का? हो अगं, समोरच काम होतं. तू दिसलीस तर वाटलं तुला भेटावं, तुला थोडी विचारपूस करावी, तुला काही मदत हवे का विचारावं. हे बघ, तुला पैशांची काही मदत लागली तर बिनधास्त सांग. तसंही गरिबांची मदत करायला आम्हाला नेहमीच आवडतं, नाही का? नाही नको, आता कसलीच मदत नको, थँक्यू. बर. ही बाई ना जरा विचित्रच वाटते. हिच्या मनाचा काही ठांगच लागत नाही. याआधी माझ्याशी किती दुष्टपणे वागली, एकदम वियर्ड वागली, आणि आता आता माझी काळजी विचारपूस करते, न मागता मदतीचा हात पुढे करते. यांना ओळखण्यात मी चूक करते का? जाऊ दे, एवढा काय स्ट्रेस घेते मी. यांनी अप्पांच्या उपचारांसाठी मदत केली आहे हे विसरून चालणार नाही. ती कुठे हरवलीस? तुम्ही इडली खाणार का? हो हो, खाणार ना. अगं इथवर आली तर इडली तर खाऊनच जाणार आहे. खूप ऐकलं इडली बद्दल, लोक अगदी गर्दी करतात म्हणे इथे. हो, आमच्या अप्पांची इडली खूप फेमस आहे. खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली आमच्या अप्पांची इडली. बसा ना तुम्ही. हो. श्रद्धा, अम्मा म्हणजे तेच खरं. कधी कधी ना आपण माणसं ओळखायला चुकतो. तशी ही बाई विक्षिप्त वाटते पण मनाने चांगलीही वाटते, हो ना? मग उगाच काही लोक यांच्या नावाचं उदो उदो करतात. अगं गरिबांना खूप मदत करतात ह्या आणि यांचे मिस्टर. काय चटणी पाची टाकून दिलीस की काय? वहिनी बॉस. अरे आता काय झालं? किती विक्षिप्त बाई आहे ही. का अम्मा काय करताय? कसला एवढा विचार करताय? ये शिवाय ये. अरे कसला विचार करणार, तुझ्या इडली अप्पांचाच विचार करते. नका विचार करू एवढा अम्मा. अप्पा एकदम ठणठणीत बरे होणार, एकदम फिट अँड फाईन होऊन घरी येणार. हा, आताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. डॉक्टर मला भेटले होते. मला म्हणाले की एकदम बरे होतील अप्पा, फक्त थोडा वेळ लागेल शुद्धीवर यायला. महादेवावर विश्वास ठेवा अम्मा, सगळं बरं होणार. अयो
असंच होऊ दे बघ. तू असा धीर दिलास ना की बरं वाटतं बघ. अयो पण शिवा, तू या वेळेला इथे शक्तीकडे काही काम असतं का? पण ती घरी नसते, ती इडलीच्या स्टॉल वरून घरी येऊन कॉलेजला गेली बघ. अहो अम्मा, तुमची मुलगी घरी नाही याचा अंदाज घेऊनच आलोय मी इथे. नाही म्हणजे त्या घरी असलं की भीती वाटते मला इथे यायची. बघा त्या अशा मारक्या म्हशीसारख्या बघत असतात ना माझ्याकडे. हे शिवा, माझ्या लेकीला म्हैस म्हणतोस? एक कानाखाली देई ना तुझ्या. मारा मारा, चेंज म्हणून आज तुम्ही मारा मला, काही हरकत नाही. शिवा, शक्ती थोडीशी तापट असते. तुझ्याबद्दल तिच्या मनात थोडे गैरसमज असतात बघ, पण ते थोडे थोडे दूर झाले ना की कशी नरम होते बघ. बरं तू काय घेणार, चहा की कॉफी? चहा पण नको, कॉफी पण नको, पाणी आणा, तहान लागले बस. बरं आलेच. अयो शिवा, हे काय करतोयस तू? ठेव ते सूप बाजूला. राहू देवा अम्मा, तेवढीच तुम्हाला मदत. अयो, तुला हे सगळं येतं? पाखडणं वगैरे? पाखडणं, निवडणं, चालणं, सगळं सगळं जमतं आपल्याला. अयो पण हे तू कुठे शिकलास? नाही म्हणजे ही बायकांची कामं असतात ना. ज्याला आई नसते ना अम्मा, त्याला परिस्थिती सगळं शिकवते. आणि हे बायकांची कामं, पुरुषांची कामं असं काही नसतं. प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला सगळी कामं यायला हवीत. काय एकदम बरोबर बोललास बघ. आता तुझ्या इडली अप्पांनाच बघ ना, सगळं इडलीचं काम स्वतःच करतात. मी आणि शक्ती आपली थोडी थोडी मदत करतो बघ. हो, अरे आमच्या घरी पण नाना आणि मी, आम्ही दोघं एकमेकांचे हेल्पर असतो. दिवाळीचा फराळ पण बनवला होता. लाडू जरा हातोडीने फोडावे लागले, पण बाकीचा फराळ मस्त झाला होता. सॉरी अम्मा, मी द्यायला विसरलो तुम्हाला. अयो ते राहू दे रे, तू एकदम गुणाचा असतोस बघ. घरातली सगळी कामं करतोस. आता ते सगळं राहू दे बघ, तू आधी चिवडा खाऊन घे, दिवाळीतलाच आहे बघ. हा खाणार ना, तुम्ही बनवला म्हटल्यावर भन्नाटच झाला असणार. अम्मा, खरं तर कसं सांगू तुम्हाला, मला कळत नाहीये. तुम्हाला कदाचित ऐकून धक्का पण बसू शकतो, पण पर्याय नाहीये मला सांगण्याशिवाय. बोल ना मग. काय की इडली अप्पांचं इडलीचं दुकान लवकरच बंद करावं लागतं. दुकान बंद करावं लागेल म्हणजे? काय आहे त्याचं? गप्पा बस. आधी माझ्या मोर्चांना विरोध केलास, ते बंद करायला लावलेस, मग ती तक्रार मागे घ्यायला लावली, आणि आता दुकान बंद करायला सांगतोस? तुला माहितीये ना रे किती कर्ज आहे आमच्यावर? हा माझं. आमची सध्याची परिस्थिती काय आहे हे सगळं माहिती आहे ना तुला? हो माहितीये मला. अरे मग नाही कळलं मला. हा सगळा तुझ्या मालकाचा आणि मालकिणीचा डाव आहे ना. आम्हाला असं उपकारांच्या ओझ्याखाली ठेवून आम्हाला त्रास द्यायचा आहे. अहो तरीच त्या आज दुकानावर आल्या होत्या. इडली तर काही खाल्ली नाही, पण हे तुम्हाला आमच्या पोटावर पाय का द्यायचं आहे रे? एक मिनिट अहो ऐकून तर घ्या. कोणाच्याच पोटावर पाय नाही येणार आहे, तेच सांगायला आलो. जरा फक्त शांतपणे ऐकून घ्या माझं. काय आहे, आमचे सरकार जे आहेत ते नवीन फॅक्टरी टाकतात. हा, आणि ती फॅक्टरी ज्या एरियामध्ये टाकतात ना मार्केटच्या, आता तुमचा स्टॉल जो आहे तो नेमका गेटच्या समोर येतोय, म्हणून तुम्हाला ती जागा सोडावी लागणार आहे, एवढंच आहे. अशी कशी सोडावी लागेल? कर देतो आम्ही नगरपालिकेला. शक्ती थांब. शिवा, मग आमचा स्टॉल आम्ही लावायचा कुठे? आमचा रोजगार असतो ना तो. अम्मा ऐका, मी तेच सांगतोय, व्यवस्थित सांगतो, फक्त ऐकून घ्या. कोणाच्याही रोजगारावर गदा येणार नाहीये. आमच्या प्रिन्स सरकारने ना मस्त विचार करून छान निर्णय घेतलेला आहे. या फॅक्टरीच्या प्रोजेक्टमध्ये ज्यांची दुकानं जाणार आहेत ना, त्यांना त्यांच्या कुवतीनुसार सरकार फॅक्टरीमध्ये रोजगार देणार आहेत. आणि तुमच्या या लेकीला सुद्धा ऑफिसमध्ये काम देणार आहेत असं बोललेत ते. अयो पण तिचं कॉलेज चालू असतं, ती नोकरी कधी करणार?
हा मग ठीक आहे ना, ते त्यांचं कॉलेज करतील ना. अहो शिकता शिकता नोकरी करतील. या जगामध्ये कितीतरी मुलं मुली आहेत जे शिकता शिकता नोकरी करतात, त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. आणि आमचे सहकारी आहेत ना, यांना यांच्या वेळेनुसार यांच्या सोयीनुसार ॲडजस्ट करतील. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि सरकार कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही आहेत. गरिबांचं तर मुळीच नाही. कोणाच्याच पोटावर पाय येणार नाही अम्मा. आणि अम्मा म्हणजे इडल्या विकून जेवढे पैसे नाही मिळत ना, त्याच्यापेक्षा जास्तच पगार मिळेल, मी सांगतो तुम्हाला. अरे पण आप्पांचा धंदा असतो ना तो. हा मग आप्पा एकदम ठणठणीत बरे होऊन घरी आले ना की मस्तपैकी आपण दुसरीकडे जागा शोधू आणि त्यांना तिथे इडलीचा स्टॉल टाकून देऊ ना. म्हणजे काय, आप्पा पण कमवतील आणि यांचा पण पगार घरी येईल. बघा म्हणजे तुमचाच फायदा आहे. निर्णय पण तुम्हालाच घ्यायचा आहे. आता मी काय बोलणार यावर. अम्मा चिवडा एकदम झणझणीत झाला. मस्त एकदम तिखट. फक्त ना काय माणसांना खायला देऊ नका. नाही काय त्यांचा स्वभावच एवढा तिखट आहे, त्या चिवड्याला पण लाज वाटेल तिखटपणाची. मी येतो. कोण समजतो कोण हा स्वतःला? आपल्याला मदत करणारा देवदूतच म्हणायचं. भद्रा, काही संकेत दिला का चिटकोबाने? नाही नाही, माझी सगळे दाखवते म्हणायला लावते, पण मला काय मी दिसत नाहीये. प्रयत्न कर, पुन्हा प्रयत्न कर. हे बाचे कोबा, मला संकेत दे, मला संकेत दे. त्या आदिशक्तीचा नाव निशाण मिटवलंय, पण तरी मी ते आता मला प्रत्येक ठिकाणी दिसते. का चिटकोबा, का मला उत्तर दे. संकेत दे चिटकोबा. त्रिशूळ, हा कसला संकेत? चिटकोबाने त्रिशूळ का दाखवलंय? मला पण काही समजत नाहीये. असं तर नाही आपल्या आयुष्यात आदिशक्ती परत आली आहे? अशक्य आहे ते. मैत्री आणि तिच्या कुटुंबाला मी मारलंय आणि सोबत आदिशक्तीलाही जमिनीत काढलं. आठवत आहे ना तुला? मग चिटकोबाचा संकेत खोटा असेल का? त्रिशूळ आणि आदिशक्ती यांचा संबंध आपण जोडू शकतो. चल, मी मानलं आदिशक्ती आपल्या आयुष्यात परत आली आहे, पण चिटकोबानी त्रिशूळचा संकेत का दिला याचा काय अर्थ आहे? शक्ती, शक्ती.
अरे शिवा, गॅस संपत आलाय ते उद्या बुक कर बर का. साबण पण संपलेत, साखर संपले, चहापत्ती पण संपत आली. बाकीच्या वस्तू 15 दिवसांनी भरल्या तरी चालतील. अरे पण महत्वाच्या वस्तू तरी आज भरून दे. ए शिवा, त्या इडलीवाल्या पोरीचा विचार करतोय का? हो. वाटलंच मला. ए नाही, तिचा कशाला विचार करू, म्हणजे तिचा विषय तोच आहे. अरे नाना, सरकारने दिलेलं काम पूर्ण केलं मी. ते इडलीचा स्टॉल आहे ना, तो बंद करायला सांगून आलो त्या मी शक्तीला. अरे काय बोलतोयस तू? मग एखाद्याचं वाईट झाल्यावर तुला खुशी होती? अरे ना, अरे एखाद्याचं काम गेल्यावर त्यानं जगायचं कसं याचा जरा विचार कर. ए का बस, जरा थंड घे ना, काय बोलतो ते ऐक. अरे सरकार असं कोणाला वाऱ्यावर सोडतील का? हा, ज्यांची दुकानं जाणार आहेत ना, त्यांना सरकार त्यांच्या फॅक्टरीत काम देणार आहेत. शक्ती ना शक्ती, त्यांना पण त्यांच्या फॅक्टरीतल्या ऑफिसमध्ये काम देणार बोलले सरकार. मी शब्द टाकला बरं का. म्हटलं आता अशी सगळ्यांची दुकानं गेल्यानंतर सरकारची इमेज खराब व्हायला नको, म्हणून मी शब्द टाकला. हा शिवा, मग ठीक आहे. पण मी काय म्हणतो, ती पोरगी सरकारच्या ऑफिसात नोकरी करायला तयार होईल का नाही होणार? पर्यायच नाही तिला. अरे आता शिकता शिकता 4 पैसे कमवले तर घरच्यांना हातभार लागेल ना तेवढाच. ते बी खरंच आहे म्हणा. मी काय म्हणतो शिवा, सरकार समध्याचनी नोकरी देणार आहे म्हणून तू खुश आहे का खास त्या इडलीवाल्या पोरीला नोकरी देणार आहे म्हणून खुश आहे? अरे बाबा, इसी कुछ प्यार म्हणत्यात. चुप आहे, नको ती फुलपाखर उडू नको नाना. आता कोणाचं तरी भलं होत असेल का आनंद नाही होणार? अम्मा आणि आप्पा सारख्या भल्या माणसांच्या सुखात जर माझा हातभार लागत असेल ना, तर मला खुशीच होणार ना. हे शिवा, उद्या त्या पुरी संग तुझं लगीन झालं, समजा झालं, तर तुझ्या संसाराला तिचा बी जरा हातभार लागलच की. हो का? कुठे पण तुला शक्ती संगत लग्न करायचंय, नाही तुझं लग्न शक्ती संगत होणार. लग्न झालं का परत तुझं सुरू? उगाच माझं कुठलं पण नातं जोडू नको तिच्या बरोबर सांगून ठेवतो. अरे बाबा, महादेवाची जर इच्छा असेल तर तिथं तुझं बी चालणार नाही आणि माझं बी काय चालणार नाही. मी तर महादेवालाच सांगणार आहे. नाही, मी तर महादेवाला नवसच करणार आहे. माझ्या पोराचं, शिवाचं लग्न त्या शक्ती बरोबरच झालं पाहिजे. अरे हे बघ, मला मारायला लागलो. वंदे, तुझं पोर मला पण मारायला काय? तुझी तर बोलतोय का? कोण पाहिजे का ना आपल्या घरामध्ये? हे नाही ना महादेवा, बघ असा आहे का तुझा भक्त? तो आहे ना, कोणाचं ऐकणार नाही माझं सोडून, समजलं का? माझं डील झालंय महादेवा बरोबर. आणि बघ हे नाना, मी तर आयुष्यात लग्न करणारच नाही, आणि जरी केलं ना तरी त्या शक्ती बरोबर नाही करणार. का? रात्री अपरात्री झोपेत चालायचा आजार आहे तिला. मला माझा संसार असा रात्री अपरात्री झोपेत भटकताना नाही बघायचा आहे. खरंच ती पोर रात्री झोपेत चालते? हे बघ नाना, तिच्या डोक्यात ना काहीतरी मेजर लोचा आहे, एवढं तर नक्की आहे. असं आज बी ती पोर झोपेत चालत चालत आपल्या दारापर्यंत आली तर तर मी तिला घरी घेऊन नाही जाणार, सरळ हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करणार. रोज रोज हरवलेल्या कोंबडीला शोधायचं आणि सुखरूप घरी घेऊन जायचं, एवढेच काम झाले नाहीत मला. ए शिवा, येऊ दे त्या पुरीला झोपेत चालत चालत आपल्या दारापर्यंत येऊ दे. महादेवा, ऐकतोस ना? रोज त्या पुरीला झोपेत चालत चालत येऊ दे माझ्या घरापर्यंत. आणि एक दिवस लक्ष्मीच्या पावलांनी
दारावरचं माप ओलांडून माझ्या घरची सून म्हणून ती घरात येते.